नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. वाचकांसाठीच्या या हक्काच्या कार्यक्रमात आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता एप्रिल महिना सुरू झालाय. अनेक शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत किंवा काही शाळांना सुट्ट्या अगदी काही दिवसात लागणार आहेत. तेव्हा आपल्या बाल वाचकांना भरपूर पुस्तकांचा खजिना द्यायलाच हवाय. टीव्ही मोबाईलकडे वळावसच वाटू नये असं काहीतरी देण्याचा आनंदाचं पानमधूनही आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण त्याआधी मोठ्या वाचकांची उत्सुकता न ताणता थेट गप्पांना सुरुवात करूया एका कथासंग्रहाबद्दल. पिवळा पिवळा पाचोळा नावाचा लेखक अनिल साबळे यांचा कथासंग्रह गेल्या वर्षभरात चांगलाच गाजलाय. त्याला अनेक मानाचे पुरस्कारही मिळालेत. खरं तर मराठी वाङ्मयाच्या वाचकांना अनिल साबळे हे कवी म्हणून चांगलेच परिचित आहेत. पण हा कथासंग्रह आणि त्यानंतर नुकतीच त्यांनी लिहिलेली डहाण ही कादंबरी, यामुळे ते आता कथालेखक आणि कादंबरीकार म्हणूनही ओळखले जात आहेत. तेव्हा त्यांच्या कथासंग्रहाबद्दल गप्पा मारूया अनिल साबळे यांच्याशीच. तर पिवळा पिवळा पाचोळा नावाचा सध्या चर्चेत असलेल्या कथासंग्रहाबद्दल आपण या कथासंग्रहाच्या लेखकांशी अनिल साबळे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. साबळेजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जसं सुरुवातीला माझ्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटलंय की तुम्ही कवी म्हणून सगळ्यांना माहिती होते आणि हा कथासंग्रह जो आला त्याची खूप चर्चा होते. ती त्याचा जो फॉर्म आहे, त्याची जी कथा सांगण्याची पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही काय सांगाल या कथासंग्रहाबद्दल? हा, म्हणजे माझा जो कथासंग्रह आहे आपला पिवळा पिवळा पाचोळा, तर त्यामधल्या आधी काही कथा दिवाळी अंकामधून आणि मराठीतील जे लघु नियतकालिका होते त्यामधून हे झाल्या होत्या, आपलं प्रसिद्ध झाल्या. आणि त्यानंतर मग जे आपलं प्रकाशन पोपायरस प्रकाशन आहे, तर त्यांनी हा कथासंग्रह माझा हे केला, आपलं प्रकाशित केला. तर जी माझी कथा लिहिण्याची शैली होती ती प्रथम पुरुषी निवेदन पद्धतीचीच होती. त्यामुळेच म्हणजे एक लहान नायक आपली गोष्ट सांगतोय असाच सगळ्या कथेचा फॉर्म होता. आणि त्यामुळेच ती माझी कथा सांगण्याची पद्धत सगळ्यांनाच आवडली. आणि मग हेच त्यामागचं यश आहे असं मला वाटतं. पण मग तुम्ही आता सुरुवातीला जे सांगितलं की तुमची कथा सांगण्याची पद्धत जी आहे ती एखादा लहान मुलगा ह्या कथा सांगतोय, तर या कथा एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. काय आहे या कथांमध्ये? 8 कथा आहेत ना या कथासंग्रहामध्ये? हो, हा, तर म्हणजे ह्याच्या 8 हे आहेत आपलं कथा. पहिली कथा घोरपड, मग त्यानंतर मत्स्य असेल किंवा हिरव्यागार चिकार शहरावर किंवा हिरव्या चुड्यात बुडालेलं, सगळ्या या ज्या कथा आहेत त्यामध्ये माझ्या बालपणीचे अनुभव आहे. यामधली ज्या 7 कथेमध्ये मी स्वतःच नायक आहे. फक्त एक जी ही आहे कथा, एक घर एकटं, तर त्या कथेचा नायक वेगळा आहे. तर बाकीच्या ज्या 7 आहेत ना कथा, गळ असो किंवा पिवळा पिवळा पाचोळा, तर या सर्वांचा नायक मीच आहे. आणि म्हणजे ह्या सगळ्या कथांमध्ये माझे इयत्ता 4थी पासून तर ते 10वी पर्यंतचे जे अनुभव होते बालपणातले, ते सगळे अनुभव या कथेमधून आले आहेत. थोडक्यात आमचं जे तिगाव होतं आपलं संगमनेर तालुक्यातलं, नगर जिल्ह्यातलं तिगाव, तर हे माझं मूळ गाव आहे. त्या गावचे अनुभव किंवा त्या बाजूच्या आजूबाजूचे जे गाव होते त्या बाजूचा परिसर, भौगोलिक परिसर किंवा माझ्या शाळेच्या आठवणी, बालपणीच्या आठवणी, सगळ्याच आठवणी या कथेमधून आल्या आहेत. समजा गळ ही कथा घेतली तर त्यामध्ये आमचे याचे अनुभव आले. तर विहिरीत गळ टाकून मासे धरायचे. किंवा मोळ ही कथा असली तर त्यामध्ये आम्ही रानावाना जंगलात हिंडून जे मोळ काढले त्याचे अनुभव आले आहेत. किंवा घोरपडी कथा आहे, तर त्या कथेमध्ये मी ज्यावेळेस इयत्ता 4थीमध्ये होतो त्यावेळेस आमचे काका आणि आम्हाला रस्त्यावर एक घोरपड सापडली होती. तर ती घोरपड मी हातात घेऊन सायकलवर मागे बसलो होतो आणि ती घोरपड आम्ही आमच्या गावात घेऊन आलो. पण ती घोरपड कापण्यासाठी आम्हाला कोणीच माणूस मिळाला नाही. त्यामुळे ती घोरपड आम्ही एका भिल्ल समाजाच्या माणसाला म्हणजे विकून टाकली. ते सगळे बालपणीचे छोटे छोटे अनुभव होते आणि ते मला आठवत होते. त्यामुळेच मग मी ते लिहिले कथेमध्ये. हेच अनुभव सगळे माझ्या ह्या 8 कथेमधून आले आहेत. खरं तर तुम्ही आता जे सांगताय ते खूप इंटरेस्टिंग आहे. वर्ष होऊन गेला आता हा कथासंग्रह, वर्षभर लोक वाचतात आहे. लोकांच्या काय प्रतिक्रिया? कारण हा खूप वेगळा अनुभव आहे. तुम्ही जो भाग सांगताय त्या भागातल्या बालपणीचा अनुभव तुम्ही लोकांना दिलाय, तर लोकांकडनं, वाचकांकडनं काय अनुभव येतोय, प्रतिक्रिया काय आहेत?
हो, म्हणजे ज्यावेळेस 9-2 ह्या अंकामध्ये रिटेन रेंडे सरांनी घोरपड ही कथा ज्यावेळेस हे केली होती आपली प्रसिद्ध, त्यावेळेस ती सगळ्यांनाच आवडली होती आणि अनेकांनी मग विचारणा केली बा हे अनिल साबळे फार छान लिहितात. मग त्यानंतरच मला नितीन रेंडेंनी कथेकडे म्हणजे एकदम बा तू असं गांभीर्याने बघ, आणि मग त्यानंतर माझे अनेक अनुभव होते, तर मग मी त्या पुढच्या याच्यामधून मांडले आपले कथांमधून. तर अनेकांना ते आवडले. म्हणजे त्यामध्ये काही खोटं किंवा असं हे नव्हतं, असं कल्पनारम्य चित्रण जे मी वास्तव घटना बघितल्या होत्या, त्यामुळे ते लिहिण्यासाठी मला काय त्यातमध्ये अडचण नव्हती. आणि मी याआधी पण म्हणजे अनेक पद्धतीच्या कथा होत्या त्या वाचल्या होत्या, त्यामुळं नेमकं आपल्याला सांगायचं काय हे मला समजलं होतं. आणि ज्यावेळेस मी म्हणजे अगदी लहान होतो 3-4 वर्षाचा, त्यावेळेस म्हणजे असं तापामध्ये मला वारं गेलं होतं, त्यामुळे मला बोलताच येत नव्हतं अक्षरशः. तर माझे उच्चार एकदम तोतरे व्हायचे किंवा मी एकदम असं हे बोलायचो असं आडखळत. तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं माझ्या आईला की याला तुम्ही अंगणवाडीतसुद्धा दाखल करू नका, कारण इतका आडखळत बोलतो, याला मुलं हसतील, याच्या मनावर एक नुनगंड निर्माण होईल याच्या मनामध्ये. आणि त्यामुळे मग मला डायरेक्ट इयत्ता पहिलीमध्ये टाकलं आमच्या आईवडिलांनी. आणि मग नंतर पण मी खूप आडखळत बोलायचो, त्यामुळेच मग मला वाटतं मी म्हणजे वाचायला खूप सोपे शब्द आधी वाचायला शिकलो. आणि मग मला तरी वाटतं मग त्याचा सगळा माझ्यावर हे पडला प्रभाव, कारण मी सोपंच त्यानंतर पुढं लिहायला शिकलो. आणि माझ्या सोप्पा लिखाण पद्धतीमुळेच माझ्या कथा सगळ्यांना आवडल्या असं मला वाटतं. अनिल साबळेजी, खरं तर तुमच्या कविता लोकांना माहिती होत्या. ज्यांना कविता आवडतात, वाचायला आवडतात, ऐकायला आवडतात, त्यांना तुमचं नाव माहिती होतं. आणि मग कवितेकडनं कथालेखनापर्यंतचा आणि डहाणच्या निमित्ताने कादंबरीपर्यंतचा हा प्रवास कसा झाला, आणि हा अगदी कमी कालावधीत झाला गेल्या 1-2 वर्षात? हो, तर मी आधी म्हणजे माझी सुरुवात यापासूनच झाली, आपले कविता लेखनापासून. पण काही माझ्याकडे अनुभव होते, समजा आता घोरपडचा अनुभव होता किंवा हिरव्या चोड्यावर बुडालेलं. मी ह्या ज्या कथा आहे त्या आधी दीर्घ कविता म्हणून लिहून बघितल्या, पण मग त्याला कवितेच्या फॉर्ममध्ये लिहिणं म्हणजे जरा मला हे वाटायला लागलं. आणि मग त्यामुळंच मग मी दीर्घ कविता न लिहिताच या सगळ्या गोष्टी माझ्या बालपणच्या अनुभव होत्या, मी यामधून लिहिल्या, आपले कथेमधून लिहिल्या. आणि त्यानंतर की मग हो, आणि डहाण हे जे होतं, तर मी एका आश्रमशाळेवर 3 वर्ष नोकरी केली होती स्वयंपाकी या पदावर. तर ते अनुभव होते माझ्याकडं. आणि म्हणजे ते सुद्धा काय अनुभव होते जे होते आपलं टाहोरा कविता संग्रह, त्यामधून छोटे छोटे काय आले होते. म्हणजे आश्रमशाळेच्या अंगणातली सर्व झाडे किंवा मंदा गावडे अशा काही ज्या कविता होत्या माझ्या आपलं टाहोरा कविता संग्रहामध्ये, त्यामध्ये थोडं आश्रमशाळेबद्दल आलं होतं. पण मग भरपूर काहीतरी आशय होता माझ्याकडं सांगण्याचा. मग तो सगळा आशय मी डहाण कादंबरीच्या निमित्ताने त्यामधून मांडला. डहाण कादंबरीला सुद्धा काही दिवसांपूर्वी पुरस्कार मिळाला. तसंच तुमचा पिवळा पिवळा पाचोळा हा जो कथासंग्रह ज्याच्याबद्दल आज आपण गप्पा मारतोय, त्याला पण अनेक पुरस्कार मिळाले. तर ही जी शाबासकीची थाप असते ती लेखकासाठी किती महत्त्वाची असते? हो, नक्कीच. कारण लोकमत सारख्या समूहाने म्हणजे माझ्या डहाण कादंबरीला जो पुरस्कार दिला महत्त्वाचा, ते म्हणजे माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाची गोष्ट आहे ती. कारण मी ज्यावेळेस डहाण कादंबरी हे झाली आपली प्रकाशित, त्यावेळेस अनेक मित्रांनी मला सांगितलं होतं की तू आश्रमशाळेतले सगळेच सत्य गोष्टी होत्या त्या मांडल्या, तुला भविष्यामध्ये या गोष्टीचा हे होऊ शकतो त्रास. आणि लोकमतनी माझ्या कादंबरीला पुरस्कार दिल्यामुळं त्यांनी एक माझी हेच केली पाठराखण असं मला वाटतं. कारण म्हणजे बरंचसं आता म्हणजे साहित्यामध्ये जे वास्तव असतात ते बऱ्याच जणांना पटत नाही, आणि जे कल्पनारम्य असतं वगैरे तेच म्हणजे त्याच गोष्टीचा आपल्याकडे जास्त हे धरला जातो. पण मी जे पाहिलं होतं 3 वर्षाच्या काळामध्ये, ते मग मी एकदम धीटपणे त्या याच्यामधून मांडलं आपलं कादंबरीमधून. आणि डहाण कादंबरीला पुरस्कार मिळाल्यामुळे त्यानंतरसुद्धा मी अनेक आश्रमशाळा किंवा आदिवासी मुलींची वसतिगृह तिथे सुद्धा काम केले, ते सुद्धा माझ्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यामुळे मी आगामी काळामध्ये निश्चितच त्यावर सुद्धा 1-2 कादंबऱ्या लिहिल्या असं मला वाटतं. अनिलजी, खरं तर आपण आज सविस्तर गप्पा मारल्यात तुमच्या कथासंग्रहाबद्दल. आजच्या या कथासंग्रहाबद्दल बोलताना आपण तुमच्या कादंबरीबद्दलही बोललो.
तुमच्याकडनं असंच खूप वैविध्यपूर्ण लिखाण हो यासाठी शुभेच्छा. आणि आज आमच्याशी आनंदाचं पानमध्ये गप्पा मारल्यात, वाचकांना तुमच्या साहित्याबद्दल माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. अनिल साबळे यांच्या साहित्यानंतर आता बालगोपाळांना काय वाचायला द्यायचं अशा विचारात पडलेल्या आईबाबांसाठी एका नव्या पर्यायाबद्दल आम्ही सांगणार आहोत. खरं तर मराठीत जशी मासिकांची परंपरा आहे तशीच लहानग्यांसाठीच्या दर्जेदार मासिकांची परंपरा आहेच. आणि गेल्या काही वर्षात तर उत्तम मासिकांची त्यात भरच पडत आली आहे. किशोरशिवाय आपण बालपणाचा विचारही करू शकत नाही. त्याचबरोबर वयम, चिकू पिकू सारखे उत्तम प्रयोग सध्या सुरू आहेत. त्यात भर पडली आहे कुल्फीची. मुलांना काहीतरी वेगळं देण्याच्या धडपडीतून कुल्फीला सुरुवात झाली आहे. आणि त्यांचा गुढीपाडवा म्हणजेच खास सुट्टी विशेषांकाची सध्या जोरदार चर्चा आहे. तेव्हा कुल्फीच्या संपादकांकडून ऋषिकेश दाभोळकर यांच्याकडून जाणून घेऊया या विशेषांकाबद्दल. कुल्फी हे जे नियतकालिक आम्ही सुरू करायचं ठरवलं त्यावेळी मुख्यतः मी, हर्षल कोराळे आणि राजू देशपांडे अशी तिघांची टीम आहे. आमचा विचार साधारण असा होता की मुलांना 3 मुख्यतः गोष्टी मुलांपर्यंत पोचायला हव्यात. एक म्हणजे हे जे साहित्य आहे, जे मुलांसाठी जे साहित्य लिहिलं जातं ते एकतर बहुसांस्कृतिक असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण बहुसांस्कृतिक म्हणतो तेव्हा ते भाषेच्या अंगाने असेल, विषयांच्या अंगाने असेल, किंवा वेगवेगळ्या स्तरामधली जी मुलं आहेत त्यांना ते आपलंसं वाटणारं असेल. दुसरं म्हणजे ते समकालीन असलं पाहिजे, जे आजच्या मुलांना ते अगदी रिलेट होईल अशा प्रकारचं साहित्य मुलांना जर मिळालं तर ते त्यांना अपील होईल. आणि तिसरं म्हणजे ते बहुआयामी असलं पाहिजे. म्हणजे ते नुसतंच काही गोष्टी किंवा शब्दबंबाळ लेखन नसून त्याला चित्रांचीही तितकीच जोड असली पाहिजे. आणि चित्रंसुद्धा हाती काढलेली खूप चांगल्या चांगल्या चित्रकारांची वेगवेगळ्या शैलीतली चित्रं त्यात जर आली तर मुलांना ते पुस्तक वाचावंसंही वाटेल आणि ते पुन्हा समकालीनही असल्यामुळे ती मुलं आवडीने वाचतील आणि पुन्हा त्यांचा जो वाचन प्रवास आहे तो तिथून सुरू होईल. सो अशा प्रकारचं साहित्य हे मुलांना मिळालं पाहिजे यासाठी आम्ही हे नियतकालिक सुरू केलं. अर्थातच हे नियतकालिक सुरू करताना आम्ही एक वयोगट डोळ्यापुढे ठेवला आहे, जो साधारण कुमार किंवा किशोर वयोगट आपण म्हणतो, साधारण 9 ते 10 वर्ष आणि त्याच्या पुढच्या मुलांसाठी म्हणून आम्ही हे साहित्य गोळा करतो आहे. तर थोडक्यात बहुसांस्कृतिक, बहुआयामी आणि समकालीन अशा प्रकारचं साहित्य देण्यासाठी हे जे नियतकालिक आहे ते आम्ही सुरू केलं आहे. महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यांना जाणवते ती म्हणजे त्या अंकाचं निर्मिती मूल्य. मग जेव्हा तो अंक हातात येतो तेव्हा त्याच्या मुखपृष्ठापासूनच सुरुवात होते की कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या रंगांमध्ये, म्हणजे मुळात ते मुखपृष्ठ हिमाचलमध्ये मिळणाऱ्या मातीपासून बनलेल्या रंगापासून सानिका देशपांडेने क्रिएट केलं आहे. किंवा उघडताच आतमध्ये जो आत्ता उन्हाळी सुट्टी आहे तो उन्हाळ्याची आठवण करून देणारा बहावा पूर्ण इंडेक्स पानावर पसरलेला आहे. किंवा तुम्ही जसजसं आत जाता तसं खूप वेगवेगळ्या शैलीतील चित्र तुम्हाला त्या अंकात दिसतात. सो पहिल्या प्रथम तो अंक हातात घेतल्यावर मुलांना ती चित्र आकृष्ट करतायत. आणि मग जेव्हा मुलं लेखनाकडे वळत आहेत तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्या अंकात आहे. त्या अंकामध्ये ऋषिकेश गुप्त्यांनी लिहिलेली भयकथा आहे. भयकथा फॉर्म बऱ्याच काळात बालवाङ्मयात हाताळला गेला नव्हता. मग जेव्हा ऋषिकेश गुप्तेंसारखं कोणीतरी लिहितं तेव्हा ते मुलांना पूर्ण 2,500-3,000 हजार शब्दांची कथा असूनही मुलं ती धरून ठेवतात. वेगवेगळ्या शाळांमधून, वेगवेगळ्या भागातून आम्हाला प्रतिक्रिया येत आहेत की मुलांना हा फॉर्म खूप आवडतो आहे. त्याचबरोबर त्याच्यात अनेक प्रकारच्या कविता आहेत. सदानंद रेगेंसारखे कवी असतील किंवा शेल सिल्वरस्टाईनसारखा कवी असेल यांच्या अनुवादित कविता आहेत. त्याचबरोबर माधुरी पुरंदर यांनी एका फ्रेंच उत्तम कथेचा केलेला अनुवाद याच्यात आहे. अनुताई वाघांसारखं ज्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोलाचं काम केलं आहे त्यांच्या कविता या अंकात आहेत. त्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य एकत्र मुलांना हातात मिळाल्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद त्या अंकाला अजून तरी आम्हाला मिळतो आहे. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे भाषा ही जी आहे या अंकामध्ये अनेक बोलींचा समावेश आहे. म्हणजे ती दखनी असेल किंवा वऱ्हाडी असेल किंवा कोकणी असेल यांच्यात असलेले संवाद यातल्या अनेक गोष्टींमध्ये. त्यामुळे त्या प्रांतातील मुलांना त्या गोष्टी आपल्याशा वाटत आहेत. त्यामुळे ग्रामीण बोलीचा समावेश या अंकात तर आहेच. त्याचबरोबर अर्थातच चित्रांना कोणतीही एक भाषा नसते. हाती काढलेली चित्र, मुलांना डिजिटल चित्र बघायला नेहमी मिळत असतात, पण हाती काढलेली भारतभरातल्या चित्रकारांकडनं काढून घेतलेली चित्र आहेत तीसुद्धा मुलांशी बोलत आहेत. त्यामुळे एकदा चित्र बोलायला लागलं की ग्रामीण शहरी असा भेद अर्थातच राहत नाही आहे. आमच्याकडे कुल्फी छापून पहिल्यांदा घरात येते
त्यावेळी जो टेम्पो चालक आहे त्याने सुद्धा ते पुस्तक हातात घेतलं आणि जवळजवळ 15-1 मिनटं तो बघत बसला होता आणि म्हणाला, असं जर पुस्तक असतं ना तर आम्हाला पण वाचायची आवड लागली असते. किंवा वेगवेगळ्या शाळांमधली मुलं, त्यातली जी भयकथा आहेत त्याच्यात तंतूक नावाचा जो शब्द आहे तो उच्चारायचा नाही, नाहीतर ते भूत तुमच्या मागे लागेल, अशा प्रकारचं त्यात उल्लेख आहेत. त्याच्यावरनं मुलांनी खेळ सुरू केलेत. भीती म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला नक्की कशाची भीती वाटते, कशाची नाही, याबद्दल मुलं एकमेकांशी बोलत आहेत. त्याच्यात एक मनुमाशाची गोष्ट आहे आणि मनुमाशासारखीच गोष्ट आणखी 3 संस्कृतींमध्ये आहे आणि ती मुळात गोष्ट एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत जाते कशी, याबद्दलही त्याच्यात चर्चा आहे. आणि त्या अनुषंगाने शिक्षकांनी वर्गांमध्ये पाठ घेतलेले आहेत आणि एकूणच संस्कृती कशी उभी राहते याबद्दलही थोड्या मोठ्या वर्गांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सो असा वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांकडून, वेगवेगळ्या काही शहरी मुलांकडून वेगळा, ग्रामीण मुलांकडून वेगळा आम्हाला मिळतोय. तर आता जाणून घ्यायची आहेत या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं आयडियल बुक डेपोच्या प्रशांत सोलीम यांच्याकडून. नमस्कार, मी प्रशांत जनार्दन सोलीम. आज मी तुम्हाला आयडियलमधील टॉप 5 पुस्तके सांगणार आहे. पहिल्या क्रमांकाचे पुस्तक आहे द हिडन लाईफ ऑफ ट्री. या नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की हे वनस्पतीविषयक पुस्तक आहे. वनस्पतींची जडणघडण व वनस्पतीचेही कुटुंब असतात, तसेच ते स्वतःची काळजी कशी घेतात या सगळ्याचा आढावा लेखकाने या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. गुरुदास नुलकर लिखित मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक आहे स्पाउज. शोभाडे लिखित मधुश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सुखी संसार कसा करावा, संसारामध्ये काही अडचणी येतात, लग्न का मोडतात, याबद्दल या पुस्तकामध्ये आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. हे पुस्तक नवविवाहित दाम्पत्याला तर उपयोगी पडेलच व इतरही जोडप्यांना हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पुस्तक आहे गारंबीचा बापू. श्रीना पेंडसे लिखित कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक. या पुस्तकामध्ये कोकणातील जडणघडण, कोकणातील निसर्ग व निसर्गामधील जे काही गूढ आहे ते या पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडण्यात आलेलं आहे. चौथ्या क्रमांकाचे पुस्तक आहे खुलूस. खुलूस हे समीर गायकवाड लिखित रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक. या पुस्तकामध्ये आपल्याला रेड लाईट झोन, अर्थातच जिथे वेश्या राहतात त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती यामध्ये पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकाचे पुस्तक आहे मथित. अपर्णा महाजन लिखित विश्वकर्मा प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. या पुस्तकामध्ये आपल्याला ग्रामीण जीवन, प्रवास वर्णन तसे विविध लेख आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. तर ही आपली या आठवड्यातील टॉप 5 पुस्तके आहेत. ही पुस्तके आपल्याला आयडियल बुक डेपो दादर येथे सहज उपलब्ध होतील. धन्यवाद. तर आजची टॉप 5 पुस्तकं तुम्ही पाहिलीत. विविध साहित्य प्रकारांबद्दल आपल्या लेखक आणि संपादकांशी गप्पाही झाल्यात. शहरी जीवन, ग्रामीण जीवन अशा वेगवेगळ्या अनुभवांनी आपल्याला समृद्ध करणारी पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी नवे लेखक आणि नवीन पुस्तकं यांच्या आम्ही शोधात आहोत. तुम्ही आम्हाला त्यात मदत करू शकता, आम्हाला नव्या साहित्याविषयी कळवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. तुम्ही सगळ्यांनी विकत घेऊन पुस्तकं वाचावीत आणि छोट्यांनाही वाचनासाठी प्रेरित करावं यासाठी शुभेच्छा. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.